हॅलो गाईज. सॉरी भाई आता नाश्ता जेवण काय नाश्ता आणले सांग लवकर. व्लॉग मध्ये ना व्लॉग इकडे भेटला पाहिजे ना त्याला. सोलाला लॉन्च होतो ना, सोलाला तिकडे ऑल ओव्हर वर्ल्ड चालू होतं. 16 Pro मॅक्स जिंकलं सस्ता, पण मेन म्हणजे त्या नाही तो चालेल फिरायला, पण मोबाईलच्या याच्यात त्याला 2 दिवस दिले नाही. गजराच्या वाळा थांबल्या वाया बुरकीर येतो बुरकीर काय ताव कवर गजरा असून मग मिता गाडी बसले याल अंगांचा किडा नुसता वलवल करते याचे. सोना खाऊ पाहिजे ऋषीवाडी हर्षवाडी आम्ही चाललोय दोहाळे जेवणसाठी. आणि आम्ही सध्या चाललोय आता प्रथमेश दासांची त्या डोळे जेवणात. सध्या आम्ही हार नाही गजरा घेण्यासाठी थांबलेलो आहे. आणि आता आम्हाला लागलेली भूक कुठे वडापाव भेटला तर छान होईल. आमचा पहिला तरी आम्हाला वडापाव खावणार आहे. पहिल्यांदा आमचा कंजूस माणूस चालले यार. माणूस चालेल तो आल्यावर पैसे TTMM करून मागून घेणार 100%. 1 रुपया बोलत राहतो तुम्ही ऐकत राहा. अरे आणि भूमेनी चालू केली सो काय आता आमचा कंजूस माणूस नाना गेले तर आम्हाला एनर्जी खूप आलेली आहे. आम्ही बोलायला लागलो दादा हार घेते. आमचा कंजूस माणूस भाई आता नाश्ता जेवण काय नाश्ता आणले सांग लवकर. गायसाठी आल्या होता गाई आता नाश्ता आणले बाईनी सगळं पूर्ण नाश्ता करतात. खरं बघ त्याला अजून नाश्ता लागते गाईच. नाश्ता केले आता पिझ्झा आणले. उमेद बाई काय दिला रे दिसे नाही नाश्ता घ्या म्हणलं. सदर जेवण आता निघले तरी अजून चार्ज पिते त्या पी पट बाबा आता याने 8 आता फायनली पोचलो डोंडा वडवलीचे कमानीवर. कंचा गाव दिवाळी नाही डोंडा वडवली. आता आम्ही काय पोचल्या आता एकरेला आल्या काहीच मंदिर बघू शकता. एकरेचा समोरच मनी नाही भाव म्हणे देवा मला कसं दिसतो तुम्ही सगळे एकदम काकाचे. आता आलो आम्ही ते बघू शकता मस्त असा डेकोरेशन केले. काय जाते बघ इथं रचत लावले सगळा खाऊ दिल्ली वगैरे. प्रथमेश बाहेर असते मला बसल्या काही हे जेवत नाही दोघं ते सगळं बसलं भाई जेवढा बसले ना भोजन भोजन यश भाई जेवते योत बणी जावल्या याची पुरा हारल्या. तो काय जेवण वगैरे सगळं झाले आमचं आता.
इकडे आता सजावट करायला आल्या सजावट पण झाली आता निघतो कामा करायला वॉटरप्रूफ छत्री आणली काय चित्रपेंडी नारायण गुल्ला मिटक ये नको जो बाबा अरे हा आपलं चाललेलं असं काय आता चिखलाचे चिखलाचे रस्त्यांचे आम्ही चालल्या गाणी बोला सगळे निघले आता त्यांच्या गावाला बरं वाटते जरा थंडावा जाम आया हा थंडावा मस्त आहे चिल्ड आहे वातावरण बकऱ्या कोंबड्या दोरा सगळी हे बी येतं ना बाई लोक आपलं हा मुंगूस घेऊन थोडं मुंगूस माहित ना आम्ही चालल्या बघित मस्त पण वातावरण मस्त बघू शकता नेचर बघू शकता वाव सो काय बोलतात फंटॅस्टिक वाव एकदम असा गावाकडची फिलिंग येते ओ माय गॉड तसं बघायला शहरात निघले आम्ही घराच्या वाटेने काहीतरी बोल ठीक मस्त गाईज आता चला घराच्या दिशेने निघालोय सर्व नेचरचे दर्शन झालेत आता चला मानसी दीदीला पहिले विश करू थोडा वेळ करू ब्लॉग बनवू आणि मग तिकडनं डायरेक्ट सीधा नाही सरळ घरी जाऊ गरम होणार आम्हाला खूप नेचरला बघून आल्यावर आया बसल्या मस्त चिल्ड मरतो चिल्ड रील बघते ब्लॉग मध्ये ना ब्लॉग जबरदस्त ब्लॉग मध्ये इम्पॉर्टंट हा ब्लॉग मध्ये काहीतरी कॉन्टेंट भेटलं आपली पोच दे दोन मोठा भाईनी कॉन्टेंट काय नाही लाईक बाप रे ये तो धोती खोल रहा है बघा अंगठा नाही दोन मोठा अशी या फिक्स असा बोल लालबागला पोहोचलो सगळं लाल होल्या हा ग तुम्हाला माझी स्टोरी दाखवतो भाई बघा मस्त पोस्ट मध्ये ही बीटी टाकली का नाही तीच कमेंट लिहू का किती पिढी नार कोणी लाईक केलं दाखव स्टोरीला नको आयडिया रिव्हील होती माझा त्याची जवळ लागले मला याच्याबरोबर पाहिजे नाही यो मी ना जेवण आमच्यासाठी खावायला जेवण आले मस्त भाई थँक्यू भावा अरे मग आम्ही खातो चकल्या आणल्या आता मानसी दिदीला गाडीत बसवले आणि आता आम्ही निघल्या बस मध्ये जावाला चला आता घरी पोचू डायरेक्ट आता घरी पोचल्या आणि भेटाव चार्जिंग काहीच नाही रेली फोन मध्ये चार माणसं फक्त जेवणासाठी आहेत माणसांना दिसासाठी आहेत आमच्या गावातली थोडी हुशार व्यक्ती पण आहेत थोडी ही पण व्यक्ती आहेत इकडे चला आता बसच्या जवळ बस मध्ये पोहोचले आज राडा होणार बस मध्ये आता स्पीकर लावता बाबू बस मध्ये बसायला नव्हती जागाच नाही बस मध्ये जागाच नाही हॅलो गाईज इकडे बघ ओमा इकडे बघ ओमा इकडे बघ जय गिरा माता की जय थांब ना सुरू होले ना आम्ही आता चाललोय घरी बघणार कसं बोला ना
विना सो गाईज जस्ट आता घरी पोचल्यावर मी फ्रेश वगैरे झाल्या हात वगैरे धुल्यावर हे बाबू सावी मम्मी इथेच हो हिरा बघा आमचा हिरा डुग्गी ए डुग्गी भाई आम्ही चालली यांचे घरा आम्ही जस्ट आत्ताच घरी आलो आणि फ्रेश वगैरे झालो आणि दिदी सावी चालले आता त्यांच्या घरी पहिले गावातले गणपतीचे दर्शन घेते आणि मग काय जातील घरी काय याला येताना ब्लॉग काही काढता आला नाही मला कारण चार्जिंगच संपलेली पूर्ण चालली घरा आमची यांची बस्ता भरले बॅग बिग भरले निघल्या नावी घरी निघले आता यांचे घरा गणपती घेऊन चला बाय बाय पिऊ अय पिऊ बाय बाय कर लवकर बाय बाय कर बाय बाय दीदी सावी चालली आता घरी दोघी पण परत लवकर येऊ नका बाय बाय याला ठेवले इथेच डुगी राहते रे एकदा अय डुग्गी सगळ्यात आता खाली दुकानावर आलतो नाही कोणतरी भेटले म्हणा माहित नाही कोणतरी आमच्या दुकानावर आलती गो अँड स्लीप हॅलो गाईज हा कॅमेरा नीट डर नाही सॉरी थांब हो गाईज आता दिदी सावी गेल्या आणि गावाचे गणपतीचे दर्शनाला आणि मी पण आता तिथं चाललं आरती आहे आरतीला जाऊ आणि तिथं आता जेवायला पण जाऊ तर चला आता माझ्याबरोबर तुम्ही पण चला इकडे बघ आहे गाईज कर ना दिदी साई बसले सगळी इकडे तर बघ अरे मी तुला टिकला ना त्यांनी बघली मी व्हिडिओ माझी इकडे तर बघ बघ तरी डायरेक्ट तोंडला पोले काही बोलतच नाही बोल फक्त हाय काय इकडे बघ लवकर बोल हाय गाईज बोल बघ काही सगळी बोलून मोकळी होला ती एकटीच बाकी आहे पहिले तू बोल काकूला बी सांगता तू पहिले बोल मी बोलणार कला माझी डोकं दुखून दे फक्त बोल हाय गाईज आवरा सगळा बोलली एकदा फक्त हाय गाईज बोलली असते खपला असता विषय ना बोल काकू एकदा बोल फक्त चल लपते काय बघला ना आता जेवायला बसल्या सगळी आता जेवायला बसल्या नयंदा इकडे बघ नयंदा हाय गाईज बोल लवकर हाय गाईज बोल लवकर सो गाईज जेवण वगैरे आता सगळं बसलं आम्ही तर दादा सावी पण आम्ही बसले इथं आता निशान भाई पण आले जेवण आटापले आता आपलं सगळं आमचा नंदू पांग्या न भाऊ पण आहे ते सॅम धामदे पण चांगला नाही दिसत ना तो आता असं अरे बीच स्टिकर आहे ते लावूचे एकच नव्हता पक्कन जे तुला बी लागतो आता सांग माझ्याकडे पक्कन देणार तर नाही हॅलो गाईज उडा कर कवर घेऊन शायनिंग मारते जेवला कर आमच्या बाटल्या काही बी पागल जेवली का गौरी नाही जेवली तरी खोटी बोलते आता जेवली का नाही अजून आत्याने जेवली आई जेवली जेवली का जेवली ना काय खाल्लं बसलेली ना काय खाल्लं जेवली का ग नाही जेवली कोटी तरी गौरी बोलते मग मी जेवलो सगळ्यांच्या पहिले नाही आताशी जेवण हा 2 दिवस बाकी आहेत गणपतीला या उद्या जेवायला पण या संध्याकाळी रविवारी विसर्जन नाही बाळा विसर्जन सगळे आत्ताच जस्ट घरी पोचल्या आणि आजचा ब्लॉग जाम धावपलीचा होता तुम्ही बघितला असेल मला ब्लॉग स्टार्टिंग करायला भेटलीच नाही कारण जाम धावपलीचा होता
सकाळी लवकर सुटलो आणि लगेच प्रथम त्याच्याबरोबर निघलो आणि गेलो डायरेक्ट आपण धोंडा उडवलीला तिकडं मानसीदेवीच्या इथं आणि गाडीतूनच मी ब्लॉग स्टार्ट केला डायरेक्ट. मला काय स्टार्ट करायला भेटलं नाही तर चला काय हा ब्लॉग इथे सेंड करतो आणि ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू. बाय गाईज.